आज आपण बघणार आहोत ओल्या पावट्याची आमटी। या पावट्याची शेंगा मी आणलेल्या आहेत, त्या सोलून घेते, त्याचे दाणे काढून घेते आणि त्याच्यामध्ये मी टोमॅटो, बटाटा आणि शेवगाची शेंग याचे तुकडे करून घेतलेले आहेत। मी गॅसवर कुकर ठेवलेले आहे, त्यात तेल टाकले आणि हिंग घातलेलं आहे मी। आता हिंग घातल्यानंतर बारीक कापलेला कांदा मी फ्राय करून घेते त्याच्यामध्ये। तो चांगला गुलाबी होईस्तोवर तळून घेऊया आपण। कांदा गुलाबी झालेला आहे। आता आपण मसाले घालून घेऊया। हळद घातली, गरम मसाला आणि घरचा मसाला असा चांगला परतून घेऊया आणि त्यात आता खोबरं घालून घेऊया। खोबरं हे ओलं खोबरं आहे, हे मिक्सरला वाटून घेतले आहे मी, चांगली पेस्ट करून घेतली। आता त्याच्यामध्ये आपण थोडं पाणी घालूया। पाणी घालून जरा मसाले शिजायला पाहिजेत ना, म्हणून ते पाणी घालून तेल सुटेस्तोवर फ्राय करून घेऊ मसाला। पाणी घालून मसाला शिजलेला आहे। आता आपण त्यात सगळ्या शेंगा, टोमॅटो, बटाटा, पावट्याची शेंगा ते सगळं घालून घेऊन चांगलं एकजीव करून परतून घेऊया चांगलं व्यवस्थित। वरचं खाली, खालचं वर सगळं करून घ्यायचं, कारण का मसाला ना एका जागी राहतो आणि मग सगळी भाजी करपून जाते। ही भाजी चांगली परतून झाली। आता त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊ आणि एक 5 मिनिटाची वाफ देऊया। ही बघा, भाजीला छान वाफ आलेली आहे। आता चांगलं परतून घेऊया आणि पाहिजे तितकं पाणी घालू आणि आता मीठ घालून घेऊ आणि त्याप्रमाणे पाणी घालून घ्या। आणि जर तुमच्याकडे कैरी असेल तर तुम्ही कैरी घालू शकता, कैरीने भाजी खूप छान होते, पण ती सीझनला कैरी मिळते तेव्हा घालू शकता। आणि कुकरचं झाकण लावून घेते, 4 ते 5 शिट्या घ्या। कुकरचं झाकण काढूया आणि ही बघा छान आमटी झालेली आहे, टेस्टी। पण तुम्ही ह्या पद्धतीने आमटी ट्राय करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि स्नेहाज मेनू चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।